मंदिर बंद पाडलं औंढा नागनाथले। आता या शिंप्याच्या पोराले अरे कीर्तनकाराची संधी कोणामुळं मिळाली? तुकडोजी बाबा गाडगे बाबामुळं आणि फुले शाहू आंबेडकरामुळं। नाही तर आमचे काय हाल असते बाबू। हे आदिवाच्याचं पोरग आहे, आदिवाच्याचं पोरग। मग सांगितलं ना मूर्तिजापूरची पोरगी केली। मूर्तिजापूरले गाडगे बाबाचा आश्रम आहे बाबू, तिथेही फार मोठी सेवा आहे। यायले मुलगी मूर्तिजापूरची केली। यायच्या सासऱ्यानं यायच्या सासूनं माझं कीर्तन फेसबुकवर ऐकलं की सत्यपाल महाराज मी सांगितलं हे पोरग लग्नाचं आहे वा, पोरगी भेटत नाही, हा दारू पेत नाही म्हटलं, हे बिडी पेत नाही, कोणतं व्यसन नाही, 30,000 रुपये महिना मी देतो तरी पोरगी नाही भेटत। त्या पोरीच्या बापानं पोरीले दाखवून दिलं बाई हे पोरग आहे, थोडी फॅरेन लवली काम नाही करत तर डबल लावू आपण, पण दारू नाही पेत। पोरगा किती नोकरीवर आहे त्याले महत्व देऊ नका, तो लफडेबाज आहे का, तो व्यसनी आहे का? मग जसं ऐकलं तसं मला बोलावलं। मग मूर्तिजापूरले लग्न झालं, फटाके नाही फोडले, डीजे नाही वाजवला, नाहीतर आज लग्नाच्या न पोट्याईले दारू प्यायचं ट्रेनिंग भेटून राहिलो। धूम दारू वापसतात आणि लुंगीडा लुंगीडा अरे दारवा पिऊन नाच नाच करतात। आणि सर्व पोट्याईले ट्रेनिंग कुठून भेटते दारू प्यायचं मालूम आहे? इलेक्शन आणि लग्न, हे दोन कारण मेन। मग ग्रामपंचायत पासून पुढे आता मोसम चालू होईन यायचा, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। मरे तेच लोक तुले नाही पुढे जाऊ दे। त्याची बायकोही निवडून येईन, त्याचा नवरा येईन, त्याचा पोरग येईन, त्याचा बाप येईन, तुम्ही फक्त आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। फक्त भुकतच मरा। त्याला आपल्या लोकाईले कधी लक्षात येईन अरे आपल्या कामाशी काम ठेवा, आपल्या कामाशी काम ठेवा। आपण जर त्याचा आहारी गेलो तर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। तू पायाखाली जाय, ठाला विठ्ठल 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 बोला संत गाडगे बाबा की जय। आणि मी कीर्तनातून ग्रामगीता सांगतो। माझ्याकडे मी पुस्तकं लिहिले आहेत। मी काही गडबड वाढली बंद करू काय, बंद करू काय? मग बळबळ कोण करून राहिले? एवढे वर्गणी जास्त दिली शिंत या बोला, फालतू म्हणतात बळबळ केली की जीवार येते। मला काय झकमारी करायला बोलावलं? मी तर पहिल्यांदाच टाइम विचारून राहिलो ना किती वाजता बंद करू। बळबळ केली की मला जमत नाही, कारण मी किती किलोमीटर आलो हे मालूम आहे काय? 650 किलोमीटर आलो मी या एका तासासाठी। मग तुम्ही फालतूचीच गडबड करून राहिले, काय फायदा आहे? कार्यक्रम अर्धा तास बंद करा पण बळबळ करू नका, मजा नाही येत ना बाबू। मलाही समाधान भेटलं पाहिजे ना। रात्रभर प्रवास करत पोचलो कशासाठी? तुमच्यासाठी नाही। करतात कीर्तनाला विद्यामुळे नाचो माझ्या गाडगे बाबाचा विचार देण्याकरता कीर्तनाला। म्हणून तुम्ही एक 10 रुपयाचं पुस्तक तरी शेवटचं कीर्तन किती शिकला सर, किती डिग्री असतील, 1 डिग्री हे गाडगे बाबाची ठेवता भाऊ। एक 10 रुपयाचं पुस्तक शेवटचं वाचा, म्हणजे तुमच्या डोक्यातलं कचरं निघून जाईल। नाही तर एवढे गुलाम लोक आहेत। साधी गोष्ट आहे ना नागे साहेब, तुमच्या लग्नाची तारीख कोणती होती? 7 फेब्रुवारी उभे राहा। तुम्हाला एक माझं पुस्तक देतो, मी लिहिलं सत्यानाश। मा पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश आहे, बहुजन समाजाचा सत्यानाशाचे खात झोळा राहू द्या ना। हाय येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे। कोण? खेडेकर साहेब, क्या बात आहे। आणि माझंही लग्न सामुदायिक झालं। कोणाच्या हातानं मालूम आहे? तुकाराम दादा गीताचार्य, ज्यानं मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं।
तिले माय म्हणूनच मरेपर्यंत. आणि गजानन भाऊचं लग्नही सामुदायिक आणि मा ड्रायव्हर धनगराचा आहे ते लाईव्ह करू, त्याचंही लग्न सामुदायिक. क्या बात आहे. तुमच्याबद्दल बोलायचा नो चान्स. पण मी तुम्हाला विचारतो, हे खुर्चीवरच्या इले लग्न करायचे असले कोणाले जनरल कोणाले विचारतात तारीख, लग्नाची तारीख. हा माहित घ्या. ब्राह्मणाला भटाला बायको कोणाची, आपले बायको आपली तारीख कोणाची काढते, तारीख महाराजले विचारते. आपल्याला विचारलं. मग लग्नाची तारीख महाराजले विचार. मग लेकरू झालं, लेकराचं नाव कोणाला विचारते, ब्राह्मणाला पोरग कोणाचं, आपलं. तो होता काय 2-3 दिवस. हे इतकी गुलामी आहे. गाडगे बाबा ते सांगत चालले बयाळ वेळले, ते म्हणू नका. मुंबई आहे, रिकाम्या जागा भरा. चालले बयाळ वेळले ते लग्न झाल्यावर वाचतात ना, म्हणू नका, नाव नाही घ्यायचं. तुम्ही तर अजिबात नका घेऊ, कारण राजकारण गेलं चुल्यात, आपल्याला काय घेणं. पण नाव नका घेऊ. म्हणजे बायको घरी आल्यावर पहिले कोण म्हणजे पूजा करताना हात ब्राह्मण पण हात म्हणजे पहिले माहित. सुनील ते कर मेन त्याचा धक्का लागला केबलचा. तिकूनच बंद पडला दादा, तिकून बंद पडला. हे आपला इलेक्ट्रिक सप्लाय जो मेन त्याचा धक्का लागला असेल कोणा जायचा. चालू आहे. थोडा टच गेली का कोण पांढरा केबल पहा तिथं पांढरा सप्लाय. केबलले धक्का लागला. हा आता आला. हो. आला असा आहे ना. हा विषय महत्वाचा आहे. स्पेशल मोसम वाढला आणि तो विषय कट झाला. बायको आली, मग पहिले पती पत्नीच स्क्रीन टच, बॉडी टच. पण तो महाराजच पहिले हात छापा करते. हु हा ही हु जहन्नमा जय जय असं आहे. म्हणजे लेकराचं नाव, मग लेकरू झालं, लेकराचं नाव महाराजच ठेवते. मला सांगा, डोके कोणाचे आहे ते आपले आहे. डोकं कोणाचं आपलं. आणि डोक्यातली अक्कल कोणाची दुसऱ्याची. एवढे बेअक्कल लोक आपण. म्हणून तुमच्यात मला जमलं खेड्यातले लोक. पण मुंबईत अरे हजारो लोकाईले, हजारो पोराईले काम दिलं. आणि हे गाडगे बाबाची, तुकडोजी बाबाची मेहरबानी. धन्यवाद. कुणाशी वैरनाथांचे म्हणून आपल्या मुला मुलीच्या लग्नात फटाके फोडू नका. तुमच्या खेड्या गावात जाऊन लेटर बुक वया वाटा. हे बा, आता मी 25,000चे लेटर रजिस्टर काढले माझ्या मायच्या नावाचे. माहित ठेव जात. दररोज लेटर बुक वया वाटतो. आज कोणाला गरज नाही, कारण मुंबई आहे. आमच्याकडचा वनवास आहे. चड्डीले इकून छिद्र अलग राहते. काय विचारता वनवास. मालाले भाव नाही. गरिबी, शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले. कठीण आहे. कोणताही महाराज आत्महत्या करत नाही. शेतकरीच मरून राहिला. जो काबाड कष्ट करते. सतीच्या दारी कुत्ती आणि पाप्याच्या दारी हत्ती. खरा निजला अंधारात, घरात ना दिवा बत्ती. दिसते ऐसे बघा दुनियेत तरी बाबा पुल्या नाही नाला. बाबा पुल्या नाही नाला. असं आहे बाबू. पण जे लोक निर्व्यसनी आहेत. आता मी त्या कोणाच्या घरी गेलतो रे आपण, निकाळजे भाऊ. आज का निकाळजे काका. अरे ये ना एक मिनिट. काय राजा, भीमाचं लेकरू असून एवढा नरम माणूस. झुकलो तुमच्या पायावर. 3 वेळा तर माझ्या पायात लागले. अरे म्हटलं बाबासाहेब आंबेडकर येऊन मला मारतील ना. नाही म्हणे महाराज, आमच्या घर संत दर्शन झालं आणि कमीत कमी 15 जणाईले ते व्हिडिओवर महाराज मा घरी आले. मा इतका आनंद. मी तर तुम्हाला पाहूनच खुश झालो. दोन्ही पोरं आहेत, दोन्ही नोकरीवर आहेत. एक यमा ते औषध काय तर पुण्यात आहे ना, चांगलं आहे. बायको लग्नाला गेल्या वाटते. त्या बाईले फोटो करून व्हिडिओ कॉल मारत. आपल्या किती आनंद. नाही लेकरू कोणाचं. तुम्ही खाता त्या भाकरी. बाबासाहेबांची सही आहे. वाव, तुम्ही खाता त्या लय आनंद. भाकरीवर.
अरे म्हटलं आता फराळ नाही करत. नाही नाही, मायकडून सेवा, संत कृपा झाली. वा इमारत फळाली शाल आहे का रे? कृपा झाली निळ्यावर भगवा टाकतो ना, काय कर लागते? कृपा झाली इमारत फळाली या वाव. इमारत फळाली लय आनंद वाटला झाली इमारत फळाली. बाबू. एक पुस्तक देतो, सत्यानाश. इमारत फळाली आली ओके कॅमेरामन, तुम्ही फोटो काढत जा. आता अडाणीच्या पोराचं ते काय होतं ना, हा 2 कोटी रुपये खर्च आहे लग्नात, प्री वेडिंग. आता तुम्ही गेलते का कोणा पोरापुरीच्या लग्नाच्या अगोदर 2-3 दिवस पोरगी प्री वेडिंग? नाही, त्याच्या लग्नात तर 2000 कोटी. आपले तर अवघे वावर विका लागतील, विदर्भ विका लागेल, मग जम प्री वेडिंग. तुम्ही गेलते का कोणा पोरापुरीच्या लग्नात फोटो काढायला? ते प्री वेडिंग म्हणजे तुम्हाला वाटीन असा काढा, त्याचं नाव प्री वेडिंग नाही, फ्री. नो प्री, फ्री म्हणजे मोकळं. वेडिंग नाही, वेल्डिंग. आला विठ्ठल, आलं का लक्षात? फ्री वेल्डिंग. काही करा जा. म्हणजे पोरापोरीची अजब कथा, पोरापोरीची अजब कथा, लग्नाआधीच होते माता, लग्नाआधीच होते माता. नाही एखादा दुसऱ्याला पथा हो. कुठं नाही रामदादा. बाबू गाडगे बाबा एक विज्ञानवादी संत होता बाबू. तुकडोजी महाराज विज्ञानवादी. किती वाजले पाहिजे? टायमिंग सांग. तुकडोजी महाराज विज्ञानवादी संत. यायले जातीयवाद जमला नाही, लिहून घ्या. गाडगे बाबानं इंटरकास्ट मॅरेज कीर्तनात लावले, टाळ्या वाजवा. तुकडोजी महाराजांना आंतरजातीय लग्न कीर्तनामध्ये लावले. सत्यपाल नाही, कीर्तनामध्ये आंतरजातीय लग्न लावले बाबू. मी त्या जातीयवादाच्या खिलाफ आहो. आम्ही पांडुरंगाचे वारकरी आहो बाबू. कोणी ब्राह्मण, कुणी महा हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, सोनार, चांभार, माडी, कुणबी, तेली, पाटील, धनगर, नावी, मातंग, ब्राह्मण विचार सर्वे 9 महिने 9 दिवसातले. भाऊ भाऊ. ज्याच्या माईनं 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला त्यानं उभं राहा. 12 महिन्यात झालं काय कोणी? हा लाईट असं म्हणते काय, मी तुला कमी लाईट देतो. बाबू बदललं. आणि गाडगे बाबानं तुकडोजी महाराजानं संत रविदासानं शिकवलं, तुम्ही चामके हम भी चामके. आणि पेरियार स्वामीनं तर लय मोठा उद्देश दिला. म्हणून हे महापुरुष आहेत. तेलाची देवता, केलाची देवता केसाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता हाय, बकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची देवता हाय. तरी कंगाल भारत हा. अरे जपानचा म्या पाहिला व्हिडिओ आज. ते काय ते ऊस कापून राहिलता ना, तो रोबोट ऊस कापून राहिलता. म्हणून आपण लोकही नाही जागृत व्हा. अंगाऱ्यानं काही होत नाही. म्हणून गाडगे बाबानं पाय नाही लागू दिलं. देवडीचा देव मेला रे, तुकाराम महाराज सांगतात. अंतरीचा जागवा, तुकाराम महाराज सांगतात. देव पहावया गेलो, देवा होनी आठलो, देवा होनी आठलो, देवा होनी देवाले शोधता शोधता देव झाले बाबा. तुकोबा रे, होनी आठलो. तुम्ही बरोबर 3 तासापासून इथं खुर्चीवर बसले भाऊ. कीर्तन ऐकता ऐकता, भाषण ऐकता, गाडगे बाबाले वेळ दिला. पती पत्नी मुलं बाळ. मी धन्यवाद देतो तुम्हा मायबापांना की तुम्ही आज अमूल्य वेळ काढला. आज ज्यांना ज्यांना कळलं की सत्यपाल कामोठीमध्ये येऊन राहिला गाडगे बाबाच्या कार्यक्रमाला, ते बरीचशी मंडळी मोटरसायकलनं 40-40 किलोमीटरहून आलात. मी
वंदन करतो. असेच राळेगण सिद्धीवरून एक गुरुजी आलेले आहेत. अण्णा हजारे साहेबांचे आमचे संबंध आहेत. मागच्या वर्षी पोपट पवारांना पुरस्कार दिला माझ्या वाढदिवसाचा भाऊ प्रबोधन दिन. त्याच्या अगोदर पेरे पाटलांना दिला आणि आता या वर्षी 16 मे प्रबोधन दिन आहे अमरावती जिल्ह्यात. आता अण्णा हजारे साहेबांशी चर्चा करणार आहेत. आज पोपटराव फटांगडे आले गुरुजी. त्यांना कळलं की आज सत्यपाल येऊन राहिला. आज तेही आले, मुंबईत नोकरीवर आहे. तर फटांगडे गुरुजीला विनंती करतो, गुरुजी एक पुस्तक घेऊन जा माझ्याकडून, मराठा मार्ग. याच्यात फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. आणि गुरुजींना मी हे लेटर बुक अर्पण करतो. दे रे 5 रजिस्टर आणि एक पुस्तक. या गुरुजी या तुम्ही कुकून आले काही सांग. एकट्याच आले की मास्तरीन बाईले आणलं. बरं आहे, आभारी आहे पार्टी. रात्रीचा टाइम राहते. तुम्ही शाळेत होत करू विद्यार्थ्याला देऊन टाकजा गुरुजी. पोपटराव गुरुजी अण्णा भाऊ हजार अण्णा साहेबाच्या सेवेत यायचे वडील राहतात. थँक्यू. घ्या. अरे गुरुजी घ्या ना, एक गाडगे बाबा घ्या. कारण तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. तुम्ही भेटले म्हणून तर सत्यपाल हे बा ऐकणारे आहेत. तुम्हाला आज आनंद येऊन आला. लोक लय आहेत म्हणजे खुर्च्या फुल आहेत. हा, मुंबईत येऊ शकतात. माल्या माणसाईले माय मित्राईले आनंद कोणता आहे. मा कार्यक्रम चांगला झाला की यायले हरिक होते. काय घेणं देणं आहे. 40-40 किलोमीटर वरून मोटरसायकल नाही येतात. कोणासाठी? या महामानवाचा विचार ऐकला गेला पाहिजे. आणि त्यातले गाडगे बाबा कुणाचा देशना करती कुणाचा दोषणा पाहती. खरे हे भक्त देवाचे खरे हे भक्त देवाचे म्हणून ते मित्र सर्वांचे आता माझ्या आश्रमामध्ये 21 मे ते 4 जून संस्कार वर्ग घेतो. 100 मुलांना आतापर्यंत 50 पाल तयार झाले. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, बंजाऱ्याचा पंकज पाल. गोरमाटी भाषेमध्ये ग्रामगीता काढली. 2 बौद्धाचे पाल आहेत, एक मारवाड्याचा असत्य पाल आहे. अलग अलग जातीत पाल निर्माण झाले. आणि हा विचार तुकडोजी महाराज गाडगे बाबाचा, रामपाल नावाचा मित्र आहे माझा, त्यानं एक पुस्तक काढलं माझ्या जीवनावर, द रिअल हिरो. आणि नरेंद्र इंगळे लोकमत मध्ये गुल्लेर लिहितात. त्यांनी लिहिलं बोले तैसा चाले. माझं लग्न सामुदायिक केलं, माझ्या मित्राचे लग्न सामुदायिक केले, रक्तदानाचं महत्व दिलं. मी आजपर्यंत कोण्या माणसाले बाईले मी त्याचा गुरु नाही झालो. कारण कोण गुरुन कोण चेला. गाडगे बाबा सांगायचे माझा कोणी गुरु नाही, माझा कोणी चेला नाही. पण विचार मात्र जन्मभर दिला. असे हे गाडगे बाबा असे हे गाडगे बाबा कलश हे सकळ संताचे कळच हे सकळ संताचे आराध्य दैवत चिंध्याचे. आराध्य दैवत चिंध्याचे म्हणून ते. अरे दोघं भाऊ एकत्रित आहो तुकडोजी बाबा गाडगे बाबा मुळे. तबला वादक आदिवासी असूनही एकत्रित आहोत. आमचे ड्रायव्हर 22 वर्षापासून धनगराचं पोरग आहे. एकत्रित आहोत. माझे डायरेक्टर आहेत सुनील कुमार. आम्ही एकत्रित आहोत. आणि तुम्हा मायबापाचं प्रेम आहे माझ्यावर. तुम्ही तुमच्यामध्ये एखाद्या म्हाताऱ्या बाईनं उभं राहिनं 5 वेळा कीर्तन ऐकलं असेल. हाय एखादी बाई उभी. असाल तू बेरा हा या इकडे. या. 9 वारी साडी दे माईले, तिचा सत्कार करू आपण.
जिजाबाई दिसते, रमाबाई दिसते, भीमाबाई दिसते, अहिल्या मायेत दिसते. काय पद्धत जमली व पाय बर. पोराचं भाग्य आहे. पोराच्या घरी आली की पोरीच्या घरी आली माय? ओ माय, पोराच्या की पोरीच्या? मुलाच्या. चांगलं मुलगा आहे तो, भाग्यवान मुलगा आहे. सुनबाई आल्या काय? सुनबाई आल्या काय? सुनबाई कोणत्या आहेत? हा बोला. काही बोलू नको, मी काय नाव विचारतो का? तू सुनबाई? असं काय? धन्यवाद. नऊवारी साडी दे रे. का कोण्या गावले तुम्ही? कोण्या गावच्या? नगर. माझं कीर्तन किती वेळा ऐकलं? पहिल्यांदाच ऐकलं. बर. नगर मध्ये कोणतं गाव आहे? मी संगमनेरला येऊन गेलो ना. हो. आता परवाचा कार्यक्रम आहे गाथा पारायण मध्ये. हो. आता येऊ नको, पोराच्या घरी राहा आता. धन्यवाद आई. या ताई. अमरावती जिल्ह्यामधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणोदय गावंडे आलेले आहेत. वा वा. ते बाबांच्या साक्षीने आमच्या मावशीबाईंचा सत्कार होत आहे. या गावंडे ताई. एखाद्या मंत्र्याला जरी मोठा नोकरी पाहिजे तर कोणी देऊ शकणार नाही, पण ताईंनी 15 लोकांना जॉब दिला. येऊ द्या पाहिजे, येऊ द्या मला. बरोबर. असं काय? हो ताई. गावंडे ताई धन्यवाद. टाळ्या. तुम्ही येऊन आले नाही गाडगे बाबाच्या कार्यक्रमात. तुमचा सत्कारही ठेवला होता ना. धन्यवाद बाबू. हे असं आहे, महाराजाच्या विचारावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. वा वा. धन्यवाद. जेवढं झालं तेवढं समाजाचा सुख घ्यावा लागते. येऊन जा. या अशोक भाऊ. तुम गावंडे बाईची इच्छा आहे ना? भोईबार मावसा काका या. धन्यवाद. बरोबर. हो. या एक मिनिट. या भारतदेची इकून तुम्ही आहे. अच्छा या बाबा एक मिनिट. एक मिनिट. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जरा टाळ्या वाजवणं व्यायाम होते ना. बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की श्रद्धेय दिलीप बाबा की फुले शाहू आंबेडकरांचा. भाऊ गजानन भाऊचा आवाज मस्त आहे. मला साथ आहे माझ्या भावाची. असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. ज्याचे गरीब भाऊ आहे तुमच्या इस्टेट मधला त्याले स्वतःहूनच काही ना काही अर्पण करा. दिल्यानं माणूस देव होते बरं. न अटॅकनं गेल्यावर काय येते हाती? ऍक्सिडेंट. कुर्बानी कुर्बानी. आपल्या भावाकडे लक्ष द्या, आपल्या गावाकडे लक्ष द्या. आम्ही दोघही चुलत भाऊ आहो, सक्के भाऊ नाही. याची माय अलग आहे, माझा बाप अलग आहे. पण कोणामुळं एका जागे हो? नाही तर मोठे मोठे चांगले चांगले भाऊ तुटले ना. पण आम्ही दोघही भाऊ एका जागी आहो. की तू मेरी जिंदगी है, मेरी हर खुशी है, तू ही प्यार. हेच गाणं नाही, कोणतंही गाणं म्हणा गजानन बरोबर म्हणते. चांदण्याची छाया कापुराची काया माऊली गजानन भाऊने. नागे भाऊन 1000 दिले. तुमच्या 1000चे 5 साड्या उद्या वाटून दे. मला मालूम आहे जास्त पैसा आपल्या जवळ झाला की मजा नाही. थँक्यू. काय नाव? रमेश भाऊ चक्रे. आपलीच पार्टी आहे आडनावरून.
ओके, आलं माझ्या लक्षात. मी पुरा गजानन भाऊले 500 रुपये दिले, कारण गजानन भाऊ म्हणतेच तसा. तुमची इच्छा आहेच. लोक पैसा मागत धावतात, लोक पैसे स्वतःहून दिले पाहिजे. आहे ना क्या देखते मिया. वा वा, कोणतं गाव? मी जाऊन आलो ना. तुम्हाला एक पाल दिला ना, पंकज पाल राठोड. तुम्ही मानोरेकडचे. आभारी आहो. नाही, आपलं तर केसाची बरोबरी नाही. 500 रुपये दिले आपण, धन्यवाद. गजानन भाऊवर लय खुश आहे. तुमचं तर भलतं भाग्यवान भाग्य आहे. हात दाखवा बरं. आता चिवत्या कसा बनवतो पा. लय तकदीरवाले. शून्यातून विश्व निर्माण केलं. त्याला भांडण तर होतच नाही कोणासोबत. झालं तर सुटतच नाही तुमच्या हातून. पण एवढं समाधान, एवढं म्हणजे कुठच्या कुठे पोहोचले तुम्ही. झिरोतून एकदम विश्व निर्माण केलं. खरं की खोट? बोला लुच्चे महाराज की जय. हे असंच आहे. भविष्य कायच? तुमचं नाव काय? चंद्रकांत भाऊ सोनवणे. 500 रुपये. काय नाव? गाव गाव सांगोला. हे सोलापूर. मी जाऊन आलो. आता करमाळ्याला आहे पुढे. काय नाव? प्रकाश भाऊ पाटकर. 1000 रुपये. गजानन भाऊ नाही ना, तुमचं नाव सांगून द्या. अनिल भाऊ कोमरे. शहीद बिरसा मुंडा. हा बरोबर आहे ना. चंद्रपूर मध्ये एक एक गाव होऊन चुकलं माझं. कोणतंही गाव सांगा. घ्या बाबू. ज्या दिलीप बाबानं कधी पैसाच नाही घेतला. अरे मी मामाईचं इमान सांगतो, यातला 1 रुपया नाही ठेवणार. मी दररोज 10-12 साड्या वाटतो, पुस्तकं, लेटर बुक वाटतो. माये लक्षात आलं दिलीप बाबा. शेवटी थाले हात करता आणि जाणे छोचके नर. चार नर आतरे नोर. हे गोरमाटी भाषेतलं, ते बंजारा लोकांची भाषा आहे. थाले हात करता आणि जाणे छोचके नर. चार नर. आजचा कार्यक्रम आदर्श भारत माता युथ महाराष्ट्र लाईव्ह चालू आहे. धन्यवाद. या ताईले धन्यवाद. हे लेख आहे आपली सावित्रीची. ये बेटा, तू पुस्तक घेऊन जा. ये ये बाबा, तुम्ही ये ना. या बाईचं चॅनल अलग आहे, तुमचं अलग आहे का? जल में बराबर क्यों भूल गोर वचनेन कणाकर करतानी के रोची तू दे. हे बेटा, तुझं हे वेगळं आहे का? युथ महाराष्ट्र यायचं. कर्नाटक होय का? आदर्श भारत माझा आणि यायचं आहे युथ. धन्यवाद. तुम्ही जास्त लोकाईले ऐकवा. हे बेटा. ओ बाई, तू साडी दे ना एखादी. त्या माईले दे ना बेटा. मले हरी घेऊन राहिला तर आला. ते तू मोबाईलवर रेकॉर्ड करून लोकाईले ऐकव तरी बेटा. नाही तर सावित्रीची लेख आहे तू. दे रे. हा घेत आहे. टाळ्या टाळी. अरुणाताई गावंडे यांनी 500 रुपये दिले. धन्यवाद. ओके बरं. आणि ते स्पीकर वाले दादा, क्या बढ़िया आवाज दिया. आओ ना, तुम्हारा भी सत्कार करन दो मेरे को. रजिस्टर दे रे. नहीं, अपन किताब देंगे ना. नागे बाबा, अहमदनगर की बैंक है. नागे बाबा कड़ूबा काढ़े. करोड़ों रुपए की प्रॉपर्टी है. उन्होंने 50,000 के किताब दिया था मुझे. धन्यवाद. क्या साउंड अच्छा है तुम्हारा. क्या नाम है? आदेश कामले. ऑपरेटर है. हम कार्बोरेटर है. क्लीन करते रहते कचरा. आओ. थैंक यू. आवाज वाढव डीजे. तुले भीमाची शपथ आहे.
त्या माहिती झपत नाही म्हणत, भीमाची झपत आहे. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडवी रे कुंभारापरी तुम्ही मा. असं गाडगे बाबाचं काम, समाजाला या महामानवाचं काम होतं. रे. किती वाजले पायरे? झालं ना? किती वाजले? 9:30. बाबू नाही ना, लोकाई नाही. अरे नाही नाही, काय लोकाईनं वेळ दिला, लय उपकार केले, नाही ते येत नाही. डबल चाट देतीन बरं, हे येणार नाही. म्हणून शॉर्ट बट स्वीट मी धन्यवाद देतो. तुमची ऐकायची इच्छा आहे काय? मग कीर्तन संपल्यावर 250 रुपयाची माझे 8 पुस्तकं आहेत. कमर्शियल बेस नाही, घराघरात गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार जावा. कारण हाताला धरलं या आणि यायचं कल्याण केलं या, हाताला धरलं या, आमचं कल्याण केलं या. फुले शाहू आले या ना आमचं कल्याण. कोणी पाहुणे आले काय? आता 14 एप्रिलला भेटू आपण. आमचं कल्याण आम्हाला मार्ग दिला या. तुकडोजी बाबा आले या ना मला ग्रामगीता. तुकडोजी बाबा आले या, ग्रामगीता दिली या. भाऊ धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. त्या मॅडमले बसवा बरं. बघा बघा मॅडम बसून जा, मॅडम बसून जा. त्या मॅडमच्या अंगात आलं काय बाप्पा? बसणं बाई व. हॅलो, आवाज वाढवणीचे. भाऊ वंदनीय गाडगे बाबांचा खूप मोठा विचार आहे. या 2 तासात कीर्तनात ते संपू शकत नाहीत, वर्षभर लागतील गाडगे बाबा. आता पुराण कथा चालूच आहेत. आता गाडगे बाबाचं 7 दिवसाचं पाहिजे खरं तर. कारण गाडगे बाबाचा विचार आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही. महाराज आले, चटका लागत नाही. आता जिभेले चटका लागायला पाहिजे ना, पण महाराज आव ना. ये सब चूत्या बनाने का काम है महाराज का. कारण याच्याच विरोधात आपला नारा आहे बाबू. काही लोक, काही महाराज सांगते बेल के पत्री को शहद लगाओ तुम्हारी लड़का पास हो जाएगा. अबे तेरा लड़का ना पास हो गया ना बे, तो उसको पास करना बे तू. बाबू जगामध्ये ह्या भानगडी नाही. तू गाडगे बाबांना सांगितलं जगामध्ये जादू नाही, त्या मॅडमले बसवा. मॅडम बसून जा बरं. बसो ना, बसा बसा, तिथे बसा. उभ्या नका राहू. सिट डाऊन. काय केलं म्या नजर बंद केली तुमची. काय मी आयडिया काय केली? मी भविष्य कोणाचंही सांगू शकतो भाऊ. आयडिया आहे, चिवत्या बनवून आहे. कोणी कोणतं पुढचं सांगते काय? पुढचं जर भविष्य सांगितलं असतं तर ताजमहल बोलता बाउंडफोर्ट काऊन नाही सांगितला या पंचांगवाल्यानं? चिवत्या बनवतात. जर यायले पुढचं समजते तर ताजमहल वरचा भूकंप काऊन नाही वाचवला यायला? हे आयडिया आहे. जग पाहती मग त्याच्या बायका विधवा का होती? गाडगे बाबानं तेच कीर्तन सांगितलं भाऊ. आता म्या काय केलं, गजानन भाऊनं कपडा भिजवला आणि हा कपडा भिजवला. मी काय म्हटलं, ए मॅडम खाली बसा. व बाई खाली बसा. बाईचं नाव काढलं जात नाही. म्हणून मी म्हाताऱ्या बायाला सांगत असतो, मावशी आज लय मावशा कीर्तन आहे केले आल्या, तुले जेवायला बसायचं आहे तर जिच्या अंगात कपडे कमी आहे तिच्या जवळ बसत जाय. तिच्याच्यानं तो आलंही मार्केट वाळून जाते ना. नाही तर म्हाताऱ्याकडे पाहते कोण? पंक्तीत तर येतच नाही. कॅमेरा बंद फोटो नाही काढत. चांगली चुंगली दिसली की मरतात त्याच्या. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया, तू खिच मेरी फोटो तू, खिच तुम्हाला नाही म्हणत कॅमेरा बंद, तुमचं चालू द्या. पिया. फक्त लग्न असलं की अर्जंट नगदी पैसे घेत जा.
तुम्ही म्हणसान की बा लग्न झाल्यावर 2 महिन्यानं 2 दिवसानं गेले तर पिकअप संपलं. तुमचे पैसेच देत नाही. निगेटिव्ह पाहिजेत ना पॉझिटिव्ह नाही. जाय मला फोटो नाही पाहिजे आणि कॅमेरा नाही पाहिजे. असं आहे. ज्याचा आकर्षण होते त्याचं घर्षण व्हायला नको. घर्षण झालं तर संघर्ष निर्माण होतं. समजले. पहिले वसूल करत जा. जास्त फोटो काढत जा. बिलिंग वाढवून टाका. मग मी हे डोक्यावर असं टाकलं आणि यानं ते पेटवलं. आता याचा चटका 3.5 सेकंद लागत नाही. आणि हे पाण्यानं भिजवल्यामुळे खाली काही करंट येतच नाही. आणि 3.5 सेकंद लागत नाही. थोडं लागलंही तर इज्जत वाढून जाते ना महाराजची. आता मी जिभेवर असं काऊन करतो. थुकी घेतो ना जिभेवर. त्याच्या चटका लागत नाही. म्हणजे चमत्कार फेमत्कार काही नाही. पहिले महाराज बिना पेट्रोलची गाडी चालू आहे. आता बिना पेट्रोलची बॅटरीची गाडी चालू आहे ना. आता बदललं बाबू. आता लक्झऱ्या बॅटरीवर आल्या. जगामध्ये नाही. चंद्रयान गेलं. चंद्रावर धन्यवाद देतो. आपण माझा कार्यक्रम शांततेने ऐकला. आदरणीय खासदार बारणे साहेब आलेले आहेत. वा वा. दुधात साखर पडली या बारणेचे. हॅलो. महाराजांनी परवानगी दिली. या परिसराचे लोकप्रिय खासदार ज्या खासदाराच्या नावाने महाराजांनी आपल्याला परवानगी दिली. नाहीतर महाराजांच्या कीर्तनामध्ये व्यत्यय चालत नाही. ग्रामगीता देऊ. आदरणीय लोकप्रिय खासदार साहेब यांना मी मंचावर पाचारण करतो. संत गाडगेबाबा विचार मंचाच्या वतीने. हॅलो. कर्मयोगी संत दिलीप बाबा गाडगे बाबाचं दुसरं रूप खासदार बारणे साहेब अतिशय व्यस्त वेळामधून वेळ काढून आले. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि सत्यपाल महाराजांनी म्हटलं की दुधामध्ये साखर आली महाराज. एक ग्रामगीता अर्पण करतो. या बाबा हो. तुकोबाच्या भंडारा डोंगरावर भेटलो तो बारणे साहेब. भंडारा डोंगरावर महाराजांची भेट झाली. दुर्मिळ योग आहे. बघा गाडगे बाबांची शक्ती. गाडगे बाबा विचार मंचाचे जो सच्चाईने काम करेल. खासदार साहेब सुद्धा आज आलेत आपल्या भेटीला. धन्यवाद. गाडगे बाबा की मी खासदार साहेबांना विनंती करतो की आमचे कर्मयोगी संत दिलीप बाबा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. कारण बाबांनी फार मोठं काम केलं आहे. राष्ट्रीय काम केलेलं आहे. जीवदेवाबद्दल काम केलेलं आहे. 40,000 लोक 40 लोकळबळी बाबांनी थांबवलेली आहे. करोडो घ्या घ्या. आमचे पाटील साहेब बोलतात करोडो खरोखर बाबांचा फार मोठा योग आहे. एका दिवसाला 40 लाख बोकड कटतात. त्या ठिकाणी बाबांनी जीव दया प्रेमी ह्या करता त्यांचं नाव आहे. बोलो संत दिलीप बाबा की जय. बोलो जीव दया प्रेमी संत दिलीप बाबा की. बोलो कैंसर पीड़ितों के देवता गाडगे बाबा की. जय. बोलो झाड़ू के बादशाह संत गाडगे बाबा की. जय. बोलो स्वच्छते के जनक संत गाडगे बाबा की. जय. संविधान के जनक बाबा साहेब आंबेडकर जी की जय. आभारी आहो बारणेजी. आपण वेळ दिला आणि आम्ही आता बनकऱ्यावरच आलो. हे चिदान देगा देवा आपण भाऊ पांडुरंगाला दान मागू. देवा तुझा विसर न भावा. गुण गाईन आवडी शिल्पाताई देशमुख. कर्मयोगी गाडगे बाबा विचार मंच करू. माती